बापू, आपण पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहात आणि आपलं कायम विकासाचा एजेंडा असतो आणि आपलं म्हणणं आहे की इथं भारतीय जनता पक्षाचे इतके पदाधिकारी असताना सुद्धा किंवा आमदार असताना, माजी आमदार असताना सुद्धा पंढरपूरचा विकास झाला नाही म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताय. आपलं म्हणणं की माझं म्हणणं हे आहे की या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील, माजी आमदार असतील, या दोघांनी पंढरपूरच्या विकासासाठी काय देखील केलेलं नाही. विद्यमान आमदार तर या ठिकाणी पंढरपूरला त्यांना कुणाची परवानगी लागत होती हेच मला माहित नाही. ते कधी पंढरपूरला आले नाहीत आणि त्यांनी कुठलं कामच केलेलं नाही. आणि आत्ता निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक महिना 2 महिन्यावर आल्यावर ते जे मी काम करतो आणि हे सगळे चित्र दाखवतोय, पंढरपूरची लोक एवढी काही वेडी नाहीत. पंढरपूरच्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे. या ठिकाणी पंढरपूरच्या लोकांसाठी नक्की कोण काम करते, पंढरपूरच्या लोकांसाठी कोण वेळ देते, पंढरपूरच्या मदतीसाठी कोण धावून जाते हे लोकांना माहीत असल्यामुळं या ठिकाणी त्यांना आता लोक थारा देणार नाही, ते 100% सत्य आहे. त्यांनी विकास कामं केली नाहीत त्यामुळे ते साडे वाटतात असं वाटते. 100% ना. नाही, त्यांनी काय वाटावं हा त्यांचा विषय आहे. उलट बरं आहे, जर आमच्या पंढरपूरच्या लोकांना, माझ्या माय माऊलीला, माझ्या भगिनीला जर काय मिळत असेल तर ते त्यांनी घेतलंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. या ठिकाणी विषय वाटपाचा नाही, या ठिकाणी विषय आहे कामाचा. ज्या लोकांत त्यांनी 2.5 वर्षामध्ये इथं कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही ते सपशेल या ठिकाणी अपयशी झालेले आहेत. त्यांना कुठलेही असं ठळकपणे या ठिकाणी काम करता आलेलं नाही. स्वतःच्या बगल बच्च्याला जगवण्यासाठी बोगस आणि डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्टची कामं करणं, टेंडर काढणं आणि 2 माझ्या आमदारात रोज भांडणं त्या पैशासाठी असणं हे पंढरपूरच्या लोकांनी बघितलेलं आहे. परिचारकांनी आवताडेंना मागच्या निवडणुकीमध्ये सपोर्ट केला आणि आज तेच परिचारक आवताडेंपासून दूर आहेत. त्यावेळेस अगदी पंतांची शपथ घालून लोकांकडनं मतं घेतली आहेत. आपण काय याच्यावर म्हणताय? नाही, ह्याच्यात तुम्ही बघा, त्यांनी जे परिचारक असतील किंवा आवताडे असतील यांनी एकमेकाला मदत करून त्यावेळेस आमदार केलं आणि आज दोघंही सांगत आहेत. म्हणजे खरं कसं असतंय की कधी ना कधी सत्यमेव जयते कशाला म्हणतो, कधी ना कधी खरं बाहेर येतंय. परिचारक म्हणतात आवताडेने काय केलं नाही, आवताडे म्हणतात परिचारकने काय केलं नाही. याचा अर्थ या दोघांनी कबूल केले की या दोघांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील जनतेसाठी काहीच केलेलं नाही. त्या दोघांनी कबुली दिलेली आहे. त्या ठिकाणी एकमेकाच्या शक्ता घालून, आनाबाका घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार केला आणि लोकांना वेड्यात काढायचं नाटक त्या लोकांनी केलं हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलंय. एमआयडीसीच्या बाबतीमध्ये जी तुम्ही आता भूमिका मांडलेली आहे, काय नेमकं आहे वस्तुस्थिती? वास्तविक एमआयडीसीचा विषय ज्या एमआयडीसीच्या संदर्भात बैठका झाल्या, मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांना भेटलो होतो. राजसाहेबांनी त्यांना सांगितलं होतं, वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. ज्यावेळेस मंत्रालयात बैठका झाल्या एमआयडीसी पंढरपूरच्या मंजुरी संदर्भात त्या सर्व बैठकांना मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. ज्यावेळेस उद्योग खात्याचे सगळे अधिकारी एमआयडीसीला जागा बघण्यासाठी ज्यावेळेस सर्व्हे करण्यासाठी आले होते त्यावेळेस सर्व्हे करायला देखील मी उपस्थित होतो. वास्तविक पाहता ही एमआयडीसी गेल्याच वर्षी होणार होती, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्या एमआयडीसीला विरोध केल्यामुळे ती एमआयडीसी जी 1 वर्षापूर्वी होणार होती ती 1 वर्षानंतर आता होती आहे, 1 वर्षानंतर होती आहे. ह्याला सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आजीमाजी आमदार आहेत. दोन्ही आजीमाजी आमदार आहेत. जर आमदारांना एवढा कळवळा होता तर ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विरोध केला होता त्यावेळेस त्या पदाधिकारी कार्यकर्त्यावर का तुम्ही कारवाई का केली नाही? त्यावेळेस तुमच्या तोंडातनं काय शब्द निघाला नाही? तुम्ही का म्हणला नाही की एमआयडीसी मी करूनच दाखवणार? त्यावेळेस तुम्ही का मुख गिळून बसला? त्यावेळेस दिलीप धोत्रेने आवाज उठवला. दिलीप धोत्रेने त्यावेळेस आवाज उठवला आणि दिलीप धोत्रेने आवाज उठवल्यामुळं या ठिकाणी ती एमआयडीसी झाले. मग एमआयडीसी होऊ नये असं कोणाला वाटत होतं? मग ते कुणाचे कार्यकर्ते होते? ते भारतीय जनता पार्टीचे होते ना. मग ते ह्या आमदाराचे होते का माझ्या आमदाराचे होते हे पंढरपूरच्या लोकांना माहित आहे. मग आतून नक्की कोण पंढरपूरच्या विकासाला खीळ घालतंय? आणि जर विकासाला खीळ बसत असताना विद्यमान आमदार गप्प बसले याचा अर्थ त्यांचा बी त्यांना पाठिंबाच होता. याचा अर्थ या दोन्ही आमदारांना वाटत होतं की ते एमआयडीसी व्हायला नको, कारण इथली सुशिक्षित मुलं जी आहेत, शिकलेली मुलं जी आहेत, जर हे इथं एमआयडीसी झाली तर त्या मुलांना या एमआयडीसी मध्ये नोकऱ्या मिळतील. मग ह्यांच्या साखर कारखान्यामध्ये, ह्यांच्या दूध संस्थांमध्ये, ह्यांच्या बँकांमध्ये, ह्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये, ह्यांच्या घरी काम करायला माणसं कुठलं मिळणार? त्यामुळं आतापर्यंत या लोकांनी एमआयडीसीच होऊ दिली नाही. आणि जो ज्यावेळेस हा विषय मी घेतला, आता एमआयडीसी मंजूर होऊन 2 दिवसात आदेश निघाला म्हणल्यावर त्यांनी आदेश दाखवलाय. फॉलोअप तर मी घेत होतो ना, त्याचा फॉलोअप मी घेत होतो आणि त्या पायरीवर सही घ्यायला मला वाटतं मग जमिनीवर फायली पडली असतील.
आणि मग त्यांनी उचलून पायरीवर सही घेतली असेल. आप कोणाला वेळात काढताय? रोज आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. भारतीय जनता पार्टीचा या दोन्ही आजी माझ्या आमदारांचा एमआयडीसीला विरोध होता. त्यावेळेस आम्ही फॉलोअप घेतलाय आणि ज्यावेळेस कळलं की आता हे होणार आहे, ह्याचा आदेश निघतोय, त्यावेळेस मग एकमेकांनी क्रेडिट घेतले. पण जाऊ दे, आनंदाची गोष्ट आहे. पंढरपूरला एमआयडीसी होते, आनंदाची गोष्ट होऊ दे. एमआयडीसी होणं गरजेचं आहे. हा काय राजकीय विषय नाही. या ठिकाणची माझी शिकलेली भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. त्या एमआयडीसीचं स्वागतच आहे. पंढरपूरच्या विकास कामासंदर्भात सांगा. तुम्ही एवढा हजारो 400 कोटीचा निधी आणला असं म्हणतायत. 3000 कोटीचा निधी आमदार साहेबांनी आणला पंढरपूर मंगळवेढ्यात. आपल्याला वाटतंय का तेवढं? माझ्या मते त्यांनी 40-50 कोटीचा निधी आणून त्यांच्या जी काय म्हणतात त्याला बगल बच्चे आहे, ह्या लोकांना कामं दिली असतील आणि त्या कामासाठी त्यांची आजी माझ्या आमदारांची भांडणं. विकास तर बाजूला राहिला, बोगस काम करण्यात त्यांची स्पर्धा लागली होती. बोगस कामं केली, बिलं काढली आणि त्या ठिकाणी पंढरपूरचा आलेला जो विकास थोडाफार बी निधी होता तो पण यांनी मातीत घालवलाय. ह्या निवडणुकीमध्ये आपले मित्र नागेश काका भोसले सुद्धा शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवायसाठी इच्छुक आहेत. बरेचसे मित्र आहेत आपले, आदित्य फतेपूरकर हे काँग्रेसकडनं. म्हणजे काय हे सगळं आपण ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाला आमदार वाटतो, पण आमदार एकच होणार आहे. माझ्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा आहेत. पण निश्चितपणे माझे जे मित्र आहेत ते सगळे मित्र या निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर असतील, मला मदत करतील, मला आमदार करतील, याची मला त्या सगळ्या मित्रांकडून खात्री आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तुम्ही प्रयत्न केले पूर्ण व्हावे म्हणून, काय स्टेज आहे त्याची? बघा, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वास्तविक पाहता प्रधानमंत्री आवास योजनेत पंढरपुरातल्या सगळ्या गोरगरीब लोकांनी कर्ज काढून, बँकांचं कर्ज काढून, स्वतःचं सोनं नाणं गहाण ठेवून, सोनं नाणं मोडून, व्याजानं पैसे काढून नगरपालिकेने जाहिरात दिल्या लोकांनी सगळे पैसे भरले होते. अनेक लोकांनी तर 100% पैसे भरलेले आहेत, 6-6 लाख रुपये भरलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जो ठेकेदार होता, ज्या ठेकेदारांनी एवढ्या बिल्डिंग उभ्या केल्या अर्धवट स्वरूपात, तो ठेकेदार कुणामुळे पळून गेला? जर ठेकेदार काम घेतोय आणि त्याला सगळे पैसे मिळतात कारण लोकांनी सगळे पैसे भरलेले आहेत, मग तो ठेकेदार कुणामुळे पळून गेला याचं सुद्धा तुम्ही माहिती घ्या. मग ठेकेदार पळून गेला, एवढं सगळं पळून गेलेलं असताना मी वारंवार पाठपुरावा करून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असताना मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून, उपमुख्यमंत्र्यांना भेटून, राजसाहेबांचं पत्र देऊन, राजसाहेबांकडनं सांगून इथल्या शिववर प्रचंड ह्या लोकांचा, काय राजकीय लोकांचा, सत्ताधारी लोकांचा दबाव होता. त्या शिवला व्यवस्थित समजावून सांगून मी सांगितलं की बाबा आमच्या गोरगरीब लोकांनी जे पैसे भरलेले आहेत त्या गोरगरीब लोकांना तर तुम्ही घरं द्या. यासाठी मला 3-4 वेळा आंदोलन करावं लागले. आंदोलन केल्यानंतर, सगळ्या गोष्टी केल्यानंतर खरंच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विखे पाटील साहेबांचे आभार मानतो की विखे पाटील साहेबांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ताबडतोब ज्या ज्या लोकांनी पैसे भरले त्यांना घरं द्या, त्याच्यासाठी टेंडर काढायला लावलं, दुरुस्तीचं टेंडर काढायला लावलं. कारण त्या ठिकाणी 2-3 बिल्डिंग तयार आहेत. फक्त 4.5 कोटी रुपये खर्च करून ते घरं त्या लोकांना देऊ शकतात. विखे पाटील साहेबांनी ती टेंडर काढलं. मला एक सांगा की पंढरपूरमध्ये एवढे ठेकेदार आहेत आणि 4.5 कोटी रुपयाचं दुरुस्तीचं टेंडर आहे. म्हणजे रंगरंगोटी. मी पण कॉन्ट्रॅक्टर होतो, ते प्रचंड काम परवडणार होतं. परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टर लोकांवर एवढी दहशत की एकाही कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर भरू दिलं नाही. ते टेंडर त्या ठिकाणी 2 वेळा रिकॉल करण्यात आलं. टेंडर काढलं ते, म्हणजे तुम्ही जे आता म्हणला की का अडकलं नाही, मी टेंडर काढायला लावलं, ते टेंडर फ्लॅश झालं. टेंडर फ्लॅश झाल्यानंतर एकही ठेकेदार आला नाही ते दुरुस्तीचं काम घ्यायला, जे काम 100% परवडणार होतं. मग ह्याच्या पाठीमागचा कोण आहे? ह्याच्या पाठीमागं कोण आहे? ठेकेदार लोक 10 लाखाचं आणि 5 लाखाचं काम असलं तरी इकडे लाईन लागते आहे. मग जर 4.5 कोटीचं टेंडर, दुरुस्तीचं टेंडर असेल तर ते टेंडर घ्यायला ठेकेदार कसा आला नाही? एकदा त्यांनी पहिल्यांदा टेंडरची नोटीस दिली, 15 दिवसांची मुदत दिली. नंतर टेंडरची नोटीस दिली, 15 दिवसांची मुदत दिली. ठेकेदार येऊ कुणी दिला नाही. ह्याचा तळतळ, ह्या गोरगरीब लोकांचा तळतळ आणि ह्यांचा शाप ह्या लोकांना लागणारा लक्षात ठेवा. आमदार त्यावेळेस कुठे मुख गिळून बसले होते? आमदार कुठे गेले होते? या गोरगरीब लोकांना घर द्यायला का आमदारांनी याच्यावर बोलले नाही? मग ह्याच्यात कुणाचा हात आहे? कुणामुळे तो ठेकेदार पळून गेला? या सगळ्या गोष्टीचा विचार करा. याचं सगळं पाप ह्या लोकांना तर कसं आहे की शेवटी जे ह्यांनी पाप केले त्या पापाची फळं या लोकांना मिळणार आहेत. पंढरपूर शहरातील बागांची दुरावस्था आहे, दवाखान्याची वाईट अवस्था आहे,
नगरपालिका शाळांची अवस्था इतकी वाटते, मुलांना बसता येत नाही. रस्त्याची अवस्था सगळं राज्य बघते आणि शहरात जागोजागी गटार तुंबतात. चंद्रभागा नदीला प्रचंड घाण पाणी येते शौचालयाचं. हे सगळी दुरावस्था असताना शासन व्यवस्था काय करत नाही. विरोधक म्हणून आपण किंवा आपल्या ज्या सहकार्याने काय विरोधक केलं? म्हणून मी स्वतः अनेक वेळा या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत. नगरपालिकेच्या शाळेचा विषय मी स्वतः घेतला. मध्यंतरी परवाच मी आपण ते तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर देखील तुम्ही आणलेलं आहे की मी या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना मी आणि बाळासाहेब साहेब भेटलो. स्वतः राज ठाकरे साहेबांनी फोन केला होता आणि मी त्यांना अशी मागणी केली होती केसरकर साहेबांना की आमच्या नगरपालिकेला भीक लागली आहे, आमची नगरपालिका भिकारी आहे आणि आमच्यातले जे सत्ताधारी लोक आहेत यांनी पूर्ण नगरपालिका लुटून काढली आहे. म्हणून आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमच्यातल्या लहान मुलांसाठी किंवा आमच्यातल्या गोरगरीब लोकांच्या मुलांसाठी साहेब आमची अशी विनंती आहे की पंढरपूर नगरपालिकेच्या सगळ्याच शाळा शिक्षण खात्याकडे वर्ग करा आणि शालेय शिक्षण खात्याने त्या सगळ्या शाळा चालवाव्या अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. त्याचा व्हिडिओ आहे, त्याची बाईट आहे आणि केसरकर साहेब काय म्हणले ते पण माझ्याकडे तुम्हाला कोरासहित मी आता देतो. तर त्या ठिकाणी मला केसरकर साहेब म्हणले की दिलीपराव की अशी प्रोव्हिजन नाही की नगरपालिकेच्या शाळा शिक्षण खात्याने चालवायच्या, पण मी त्या सगळ्या शाळा दुरुस्त करण्यासाठी निधी देतो आणि ती 10 कोटीची प्रोव्हिजन त्यांनी केली. ही मी केलेलं आहे. शाळेच्या संदर्भात बागेच्या संदर्भात मी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत. बागामध्ये आता यांनी बागांची का दुरुस्त केली आहे? यांचा डोळा आहे ना त्या जागेवर, त्यांचा डोळा जागेवर आहे. यांनी यांच्या संस्थांसाठी ती जागा हडप करायची अशा पद्धतीचा डोळा आहे त्यांचा. आज तुम्ही बघा की कुणाचे कार्यकर्ते कुणाचे बगल बच्चे पंढरपूर नगरपालिकेचे जे रिकामे भूखंड आहेत त्याच्यावर कुणी अतिक्रमण केलेत, कुणाच्या ताब्यामध्ये ती जागा आहे. या ठिकाणी समजा एखाद्या माणसाने स्वतःची जागा जर चांगली असेल आणि ती जर त्या लोकांना विकत नाही दिली तर त्या ठिकाणी आरक्षण टाकण्याचं काम कुणी केलंय? इथंच तपासा ना तुम्ही, थोडं भूतकाळात जावा. ही सगळे दुरुस्त व्हायला जबाबदार कोण आहे? हे सगळे जबाबदार ही लोक आहेत. आणि त्या ठिकाणी आमदारांनी आता उगाच कुठल्या गप्पा मारू नये. त्यांनी काय केलं, मी हे केलं, मी त्याव केलं. त्यांनी काहीच केलेलं नाही, कारण ते पंढरपुरातच आले नाहीत. हो, लोक अशी परिस्थिती आहे की आता त्यांना ओळखायला लागलेत लोक माझ्यामध्ये या महिन्यात. अरे हे आहेत बरं गावतडे यांना पण बदलेल. तर बागेचं टेंडर 5 वेळा रिकॉल केले तरी बाग दुरुस्त होत नाही. काय कसं आहे की बागेचं टेंडर रिकॉल केलं काय आणि झाडं लावली काय? 4 कोटी बरोबर आहे ना. मग ती कसं आहे की त्यांच्या बघायला बच्चाला नाही मिळालं की ती टेंडर होऊच द्यायचं नाही ना. जोपर्यंत त्यांना पाहिजे असं इन्स्ट्रुमेंट बनत नाही, जोपर्यंत त्यांना वाटत नाही की ह्याच्यात 75% फायदा आम्हाला झाला पाहिजे, तोपर्यंत ते होतच नाही ना. अधिकाऱ्यांवर प्रचंड प्रेशर टाकायचा, दबाव टाकायचा. अधिकारी जर एखादा त्यांचा ऐकत नसेल तर त्याला मग सक्तीच्या रजेवर पाठवायचा. कुठंच शिव पंढरपूर नगरपालिकेच्या आता कुठे गेले? या ठिकाणी सणासुदीचा काळ आहे, इतका दिवस शिव कुठे मला दिसतच नाही. शिव आले 2 दिवस आलेत का? त्यांचं स्वागत आहे. बहुतेक मी त्यांना मग बुके घेऊन जातो. शेवटचा प्रश्न बापू, आपला प्रचार सुरू केला आहे आणि आपल्या पोस्टरवर सर्व पक्षाचे नेते दिसतात. तानाजीराव सावंत दिसतात, महाडिक दिसतात, अभिजित पाटील दिसतात, भालके दिसतात. म्हणजे कसं आहे की मी ज्यावेळेस मी आता राजकीय काम करतो, समाजसेवा करतो. या ठिकाणी भारतनाना भालके असतील, वसंतदादा काळे असतील, आदरणीय भीमरावजी महाडिक असतील, यांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मी आतापर्यंत काम करत आलो आहे आणि ते आमचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे. म्हणून मी त्या सर्व लोकांची त्या ठिकाणी फोटो मी काय आता निवडणूक आली म्हणून टाकत नाही. निवडणूक आली आणि त्यांचा फोटो टाकला असं झालंय का? नाही झालं. गेले कित्येक वर्ष झालं मी टाकतो. अहो अभिजित पाटील तर पहिल्यापासून माझ्याबरोबर आहे ना. अभिजित पाटील तर पहिल्यापासून माझ्याबरोबर, अख्ख्या पंढरपूरला माहित आहे, अख्ख्या तालुक्याला माहित आहे. काकाचा फोटो राहिले, सावंतांचा फोटो असतो, डॉक्टर तानाजीराव सावंत. मी तुम्हाला सांगितलं ना, जे जे आमचे आदर्श आहेत त्या सर्वांचे फोटो त्या ठिकाणी मी टाकतोय किंवा हे आदर्श व्यक्ती आहेत, त्यांच्या हातून चांगलं काम झालेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेनंच मी पुढे काम करतोय. म्हणजे विधानसभेला आता हे कायम पोस्टरवर असतात सगळे. बघा आता निवडणूक लागली आहे, पोस्टरवर तर सगळे आहेत, सगळ्यात ते आदर्श आहेत. भगीरथ दादाचा फोटो ऍड होईल. आता सध्या माझं टार्गेट आहे या विधानसभेतला आमदार होणं आणि या विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करणं, हे माझं टार्गेट आहे. ओके, थँक्यू.